नमस्कार, मी विठ्ठल मोरे. आम्ही चाललोय आता दापोली कृषी विद्यापीठ झाडे आणण्यासाठी. माऊली काय म्हणाल? खेड डेपो मध्ये पोचलोय. खेडला पोचलोय. खेड सिटी. बनाना केव्हा बरंच अंतरात मध्ये आहे ना. काय काय गाडी इकडे येत नाहीत. हो रॉयल्टी मिळतात ना, पैसे द्या मग असं असतं. दापोली मध्ये पोचलोय. हे बघा हे नर्सरीच्या दारातच लावलाय बघा गुलमोहर लोकेशन बघा ना कसं दिसतंय मस्त. इथनं राईट मारून गेला तर मंडन गेट रोडने जाऊ शकतो. दापोली महाडला किंवा माणगावला निघायचं असेल डेपो. भाजीपाला त्यांचे मातृपक्ष पोचलो आता विद्यापीठात. थोडं मोठी आहेत आणि आपण कुठेच घातलेलं त्या दिवशी. इथे जाऊ, पुढे जाऊ दे सर. विद्यापीठामध्ये कुठले कुठले झाडं भेटतात आणि पूर्ण त्यांचा रेट काय पूर्ण 32 भरून जाणार ते टोप्या टाकायचे. थोडं गुन्हे काय म्हणून टाकायचं म्हणून कापड पूर्ण अशी नावे आणि प्राईस पूर्ण दिलेली आहे. माहितीमध्ये सगळे जे आहे ना हा ते तुम्हाला ते सांगते. फक्त आम्ही कलम बनतो ते मग ते बघा. कर्माची काय शंका असेल बांधायला तेवढी आम्ही सांगितलं. आम्ही बांधतोय ना हा ते कुठं बघा कसं बांधतो काय. बाकी माहितीवर तुम्हाला काय लागेल ते पुरवतो हो. हा तुमचा बाटा कधी उगवून आला होता? महिना झाला. हा बघा कसं बांधलं जातं. नमस्कार साहेब. तरी सर आता आम्ही 12:30 जाऊ कॉन्टॅक्ट करून. परत नाही ना का हो सर? राहायची व्यवस्था काय, जेवणाची व्यवस्था सगळी. भाऊजी शहापूरला काम आहे यांचं. शहापूर बघा कसं बांधलं जातं. ठाण्यात. आता लाव दुखतोय जगाला लागले. आता नाही, नंतर आहे. गणपतीच्या गणपती नंतर जवळ काय कुठले आंबा बाटा कसा आहे? बाटा पिशवी हा. म्हणजे असं असं की बाटा आता आम्ही मानतोय तसा की नाही पिशवी. एवढाच कवळा असतो काय. थोडं जाड असणार. वेगळं झालं असेल. हो हो हो. कलर बदलला.
या पिशवीतल्या बाटलीला काय होत नाही. शहापूर तालुक्यामध्ये तुमची प्रायव्हेट आहे की हा, दर्शन. चंद्राचा सूर्याचा पेव किती आहे? नाही, आता नाही. त्याच्यानंतर हे आता नाही. बघा हे पण सर किती दिवस ठेवणार आहे अशी वरती प्लास्टिक? कोमेसपर्यंत. बोलला की फक्त इथून. ही बांधलेली आहेत मला ही वर्षाची आहेत. हेच ही वर्षाची मिळणार आहेत. आपल्याला. हो बरी आहे तू हो. काय ते आहे बघा. बघा केवढी नर्सरी. अजून एक काढा लागेल 3 आहे. जाऊ दे जा, 2 बस झालं. चल मलाच पाहिजे. दौलत घेतलं नाही. एक कमी करायला हवं. हे हा काजू आहे ना हो. तिथं नवीनच बांधलंय. बघू जाताना परत तिथं फणस एक घेऊ. सात. ओ बापरे. त्याला सपोर्ट लावायला लागणार. लावू ना सपोर्ट. काढू काय येतात बघा. काय काढताय आता? केशर कुठे आहे? तिकडे आहे ना. कुठला केसर आहे? यातला आहे. बघा केवढी मोठी नर्सरी आहे. हे आता आंबे घेतलेत आम्ही. दापोली विद्यापीठ नर्सरी. ही माती. तू किती उंच आहे तू? हे मातृवृक्ष बघा. बुंदा आहे केवढा. आणि केवढी मोठी बाग आहे बघा. एवढी झाडं घेतलेत आम्ही. नमस्कार माऊली. नमस्कार. घेतली झाडं. हो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. आपलं काम झालं. हो, आपण आता घेतलेत झाडं कलम लावण्यासाठी. अच्छा. पावसाची वाट पाहतोय. हा खड्ड्यांची तयारी झालेली आहे. ओके आंबे सुद्धा आज घेतलेले आहेत कलम लावण्यासाठी. ओके. आता जाऊ बघू आता पाऊस कधी सुरू होतोय त्याप्रमाणे मग लागवड पण करून अच्छा घेऊ. अच्छा. कुठले कुठले व्हरायटी घेतलेत? आपण आता 5-6 व्हरायटी घेतलेल्या आहेत तिथे अच्छा कृषी विद्यापीठातून. केसर घेतलाय, दूधपेढा घेतलाय, रत्ना घेतलाय, कोकण सम्राट आहे. त्याचप्रमाणे लिंबाची काही व्हरायटी घेतल्यात, फणसाच्या व्हरायटी घेतल्यात. घेतलीत विविध प्रकारची झाडं. वर्षातनं तुम्ही एक तरी भेट देता होता. गेल्या वर्षी पण आला होता. दरवर्षी पण गेल्या वर्षी पण नेली असते. हो गेल्या वर्षी बऱ्यापैकी झाडं नेली होती. होय होय होय. ती लावली, त्याच्यातली जी काही मृत झाली होती ओके त्यांचीच पुन्हा भरपाई करण्यासाठी आपण ही झाडं घेतलेली आहेत. धन्यवाद. चला मी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. दापोलीवरनं खेडवरनं पोलादपूर. जरा ना झाडांचे रेट काढा तुम्ही. अलिबागची काय आता पूर्ण वाटोळा करून टाकलंय. बघा केवढी नर्सरी मोठी. ती काजूची. काजू 2 वर्षाचे रोप. आंब्याची एक नंबर. काय म्हणतायत? 100 रुपये. बरं आहे तर 100 रुपये. 90 रुपये. एक नंबर. बाराच्या बॅगला. हो इथं नाही. हो फणस आहे का तुमच्याकडं? हे सर्व हापूसच आहेत का? केसर.
एवढी मोठी नर्सरी आहे. काय तर उभे राहा.